माझ्या वडिलांनी मांजरी या ठिकाणी 1 गुंठ्याचा प्लॉट घेतला होता. 1 गुंठ्याचा प्लॉट घ्यायला मिनिमम ते 5 ते 7 वर्ष गेले असतील आणि तो बांधायला परत 5 ते 7 वर्ष गेले विदाऊट एनी प्लॅन. कॉन्ट्रॅक्टरच्या मनाने जो प्लॅन होतो त्या पद्धतीने घर बांधलं होतं आणि आम्हाला त्याच दरम्यान थोडं फर्स्ट फ्लोअरचं बांधकाम करायचं होतं पहिल्या मजल्याचं. तर त्याच्यासाठी लोन काढायचं होतं. मग लोन काढण्यासाठी आपल्याकडे ब्ल्यू प्रिंट प्लॅन पास किंवा ब्ल्यू प्रिंट कंपल्सरी आहे. तर ती ब्ल्यू प्रिंट काढायची होती. मग ह्या हेतून मी जनताईलवर कॉल केला. जनताईलवरून मला 4 ते 5 आर्किटेक्टचे नंबर मिळाले. मग त्यातल्या एका आर्किटेक्टला मी बोलवलं घरी. मग त्यांनी घरचं पहिला जो विदाऊट मेजरमेंटचा प्लॅन वगैरे होता एक्झिस्टिंग त्याला मेजर वगैरे प्रॉपर केलं. काही लोकांचा म्हणजे स्वभावच असतो की जर आपल्यापेक्षा एखादा कमी वयस्कर असेल तर त्याला आपण कसं मदत करू शकतो. एक मदतीचा म्हणजे चांगले लोक असतात त्यातून एक थोडं मला लक्षात आलं. मग त्यांनी मला विचारलं की विजय तू काय करतोय सध्या, कारण तुझं मला कम्युनिकेशन खूप चांगलं वाटलं. सरांना सांगितलं सर माझा डिप्लोमा मेकॅनिकल झालाय, जॉब शोधतोय आणि इंडस्ट्रीमध्ये जाऊन बघितलं पण जॉब काही जास्त मिळत नाहीयेत आणि एका ठिकाणी करून नाही बघितला तर थोडं म्हणजे जॉब मधलं माझं थोडं सॅटिस्फाईड नाही, माझं मन उठलंय थोडं त्याच्यावर. तर ते म्हटले मग तू एक काम कर, जर तुला डिझाईन रिलेटेड काय येत असेल तर तू माझ्या ऑफिस येऊन बस आणि तिथं शिक काय शिकता आलं तर. मग ती एक माझ्या आयुष्यातली टर्निंग पॉईंट ठरला तिथं, कारण माझ्याकडे डिझाईन मध्ये बेसिक ऑटोकॅडचं माझं सॉफ्टवेअर झालं होतं. सॉफ्टवेअर असं आहे की तुम्ही ते कुठल्याही फील्डला तुम्हाला ते मॅच होऊन जातं, फक्त तुमचा प्रोडक्ट वेगवेगळा असतो. बाकी त्याचा येस ऑटोकॅड तर तो बेस त्याचा सेमच असतो. मग त्या बेसिसवरती मला त्यांनी सुरुवातीला 5,000 रुपये पगार दिला आणि जॉब ऑफर केला.